हव्या हव्याशा सहवासाने नाती जुळती विश्वासाने हव्या हव्याशा सहवासाने नाती जुळती विश्वासाने पिकल्या पानावरती पडले फुल प्रीतीचे हळूच हळूच तरंगत साथ संगत साथ संगत साथ संगत साथ संगत अशी असावी साथ संगत साथ संगत साथ संगत साथ संगत साथ संगत. आत्तापासूनच सांगून ठेवते, नवऱ्याच्या प्रत्येक गोष्टीला मान डोलावून होकार द्यायचा नाही. नवरे राहतात बाजूला आणि मग सगळं आपल्याला निस्तरावं लागतं. अरू, ते माझी गंमत वगैरे जाऊ दे, पण तू प्लीज घरी फोन कर ना. विचार बाबा अजून का आले नाहीत, कारण कुणालच्या घरी बाबा जाणे ही साधी गोष्ट नाहीये रे. तुला काय म्हणायचंय, बाबा आणि पंडित काय काय मारामारी करणार आहे? करतील सुद्धा. जो माणूस स्वतःच्या सुनेच्या गळ्यात घातलेली माळ स्वतःच्या आईकडेच मागतो, तो माणूस काही करू शकतो. नाही म्हणजे ते सांगायचंच नाही आणि तेच सांगतोय ना मी. सांग सांग. अगं कुणाच्या आजीनी त्यांच्या टेरेस फ्लॅटचा काय वापर करून घेतलाय तुला सांगू. अरे बाबा, हे काय सांगतोयस तिला? अरे महेश सांगायला नको का, तेच सांगतोय. सांग सांग. काय गुलाबाची बाग केली ती. अरे वा. त्यापेक्षा कुणालच्या वडिलांचं टेन्शन जास्त होतं. काही हरकत नाही वहिनी, जोशी साहेब फ्रेश मूड मध्ये आहेत ना, बस झालं. अरे तुमच्यावर भरोसा ठेवून मी तिथे अनुला सांगून बसलो ना. काय सांगितलंस एवढं? हेच की मी तिच्यासाठी गंमत आणणार आहे. गंमत आणणार म्हणजे साडी आणणार हे सांगितलं नाहीस ना. अरे गंमत म्हणजे मी साडीच आणणार हे ती लगेच ओळखेल, कारण आम्हा जोशांकडे यापेक्षा कल्पकता नाही हे तिला व्यवस्थित माहिती आहे. यावर एक उपाय आहे. खरंच काही उपाय असेल तर सांग, सुचव. कोणाचा फोन आहे? कुणाचा काय, अनुचाच असणार. बघ, अनुचाच आहे. तिला सांग गंमत आणतोय म्हणून, आपण तिला एक सरप्राईज देऊ. सरप्राईज? हॅलो, हां बोल. हो 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 य माझ्या लक्षात आहे. हां हो, गंमत आणतोय. हो ग, पोचतो घरी मी. हां बरं ठीक आहे, ठेवतो. हां बघ दे. एकच चहा? तुम्ही दोघं चहा नाही घेतात? नाही, आमचा चहा 1 तास 12 मिनिटांपूर्वी झालाय. अगं ती बिस्किट आण ना. नवा पुडा फोडायला लागेल. अगं फोड ना मग. अरे यांनी त्याच्यावरती परवाची तारीख घालून ठेवली आहे ना. अरे चिडू नकोस. काय आहे ना, नचिकेत हल्ली सारखाच बिस्किट खातो. अगं मग खाणारच, वाढत्या वयाचा मुलगा आहे, खाणार नाही का तो बिस्किट? हे बघ, तुलाही आता एक मुलगा झालाय. तुला आत्ताच सांगून ठेवतो, त्याला सतत बिस्किट देऊ नकोस, त्यात मैदा असतो. अरे 1 महिन्याचा आहे माझा मुलगा. 1 महिना 9 दिवस. तेच ते. आणि तो काय आता या वयात बिस्किट खाणार आहे का? बरं त्याला खावीशी वाटली म्हणून आम्ही त्याला देणार आहोत का? अरे तेच म्हणतोय हा, हो की नाही रे? नाहीतर काय, यात एवढं वैतागण्यासारखं काय आहे? हां म्हणूनच तुझ्या बाबांची पाठ दुखते. आता याच्यात बाबांचा काय प्रश्न आला? हा, तुम्हाला काय म्हणायचंय? माझे बाबा बरणीभर बिस्किट खातात? हे बघ, त्यांना बिस्किट खाताना मी पाहिलं नाही. हां पण ते असेच विनाकारण चिडतात, हो की नाही ग? अरे बाबांची पाठ दुखण्याचं कारण वेगळं आहे.
असं तुला वाटतंय. आम्ही फोन करून भेटायला येणार होतो. तुम्हाला यायचं तेव्हा या, पण त्या साडीच्या ऐवजी काय देताय ते सांगा आधी. हे बघ, तुझ्या बजेटमध्ये बसणार आहे. वा. काय झालं, परवा आम्ही एक फोल्डिंग टिपॉय घेतला. हम्म. त्या एका टिपॉयवर एक टिपॉय फ्री मिळाला. अरे वा. म्हणजे तुला काय म्हणायचंय, गंमत म्हणून मी माझ्या बायकोला तुला एकावर एक फ्री मिळालेला तो फोल्डिंग टिपॉय देऊ? हो. टिपॉय हे घाल डोक. कठीण आहे. अरे अरे पण गंमत म्हणून फोल्डिंगचा टिपॉय द्यायचा. आणि तेही आपल्या बायकोला. हे सगळं जे काय आहे ना ते फक्त निलेश वैद्यच करू जाणे. मग बरोबर आहे अरविंद त्याला मारायला धावला तर. अगं मारायला धावला म्हणजे जे हाताला लागलं ना ते तो त्याच्या डोक्यात घालणार होता. अरे पण आरूची पण कमाल आहे. अरे गंमत म्हणून भेट द्यायची तर हा निलेश वैद्यकडे कुठे गेला? बघ ना. अहो असं काय करता भाऊ, अरुचे मोजून 2 मित्र, एक तो निलेश आणि दुसरा अभिजित. पण मी काकू कुणाल नाहीये? अगं वेडाबाई, कुणाल मित्रात येतो का? म्हणजे मान्य आहे की ते दोघं अगदी घनिष्ठ आहेत, पण म्हणून तो नुसता मित्र नाही. अगं धाकटा भाऊ आहे. आणि उगीच नाही मी तुला माझी धाकटी आणि हक्काची सून म्हणत. बर मी काय म्हणतो, तुझ्या हक्काच्या सुनेला जरा आमचा घसा ओला करायला सांग ना. पाणी हवंय का? ऐक गं. अगं चहा हवाय. हा. करतेस चहा? करते ना. हो पण चहात साखर टाकायला विसरू नकोस. तसं नाही रे, मध्यंतरी त्या कुणालच्या आजीच्या चहात साखर टाकायला विसरली होती. तू एवढं टेन्शन काय होतं मला कळत नाहीये. आजीने समजून घेतलं ना. परवा आम्ही गेलो तो उल्लेख सुद्धा नाही केला, तरी विसरले सगळे. चहाचं राहू दे, पण आजी बाकी काही बोलल्या नाही. बाकी काय बोलणार होते? तुमच्या सामूहिक पाठदुखीबद्दल बोलते मी. मालू, आपला विषय काय चालला होता आणि तू भलतच काय बोलतेस? तो आरू निलेश वैद्यकडे कसा पोचला ते सांग. अहो ती नीताची बहीण साड्या विकते ना. अच्छा. हा, तर माझ्या पोराला वाटलं असेल गुपचूप आपल्या बायकोला काहीतरी प्रेझेंट द्यावं आणि म्हणून गेला तो नीताकडे. अरे हो, पण हे तुला सांगायचं ना त्याने. हे बघा, मला सांगून ती साडी घ्यायची त्यात काही गंमत नाही. आणि तुम्ही विसरलात, मागे तुम्ही सिफॉनच्या साड्या आणल्या होत्या. मला आणि शोभनाला किती आनंद झाला होता. तिला तिला आठवत असेल का हे सगळं? काय झालं? सर्व असे गप्प का बसलेत? कधी कधी नाईलाज होतो ना पुरी. तसं झालंय. तुझ्या काकूचा म्हणजे माझ्या बायकोचा विषय निघाला ना की सगळेच असे नाईलाज झाल्यासारखे गप्प बसतात. भाऊ चहा घ्या ना.
अरे हो, पण अरू अनुसाठी काय घेणार हा प्रश्न तसाच राहिलेला आहे. तो प्रश्न अरूच आहे, तो बघेल काय करायचं ते. पण एक गोष्ट नक्की, या निलेश वैद्यला एकावर एक फ्री मिळालेले टिपो आहे तो निश्चित अरूला देणार नाही, एवढं नक्की. साथ संगत आज काही बाळाचे बाबा बाळाला भेटायला येणार नाही. येतील. येतील काय येतील, आले की छळवाट करतेस त्याचा काय आणलंस म्हणून. आज मी ठरवले आई, काय ते काय आणलं असं विचारायचंच नाही. वा वा छान. माझं एक जाऊ दे ग, बाळासाठी पण काय आणत नाही. हा अगं बाई, बाळ पालथा पडायला लागल्याशिवाय काही आणतच नाहीत त्याला. हो ना, मग माझ्यासाठी आणायला काय हरकत आहे. आईने बारशाची साडी घेतली, ह्याने काय घेतलं. लागलीस परत हिशोब करायला. असा हिशोबच करायचा ठरवला ना तर तुझ्या बाबांनी कधीच काही घेतलं नाही माझ्यासाठी. हो ना, पण माझ्या बाबांनी स्वतःसाठी पण काही घेतलं नव्हतं कधी. घ्या, बोलली बाबांची लेक. या मुलींसाठी ना काहीही करा, सारखी आपली बाबांचीच बाजू घेणार. आई काय करते त्याचं काहीच नाही. आले. अनु, बघितलंस का कोण आलंय. कोण आलंय. बाळाचे बाबा, आजोबा की आजी. बाळाची मावशी आजी. मावशी आजी. अगं सुवर्ण आली आहे. अय्या, सुवर्ण मावशी कुठे आहे. येते, पायावर पाणी घेऊन येते. अनु, मावशी. अगं मावशी, कशी आहेस तू. मजेत. आणि अचानक कशी आलीस. म्हटलं जावंच आता, नाही तर जाईपर्यंत बाळाच्या मुंजीचीच पत्रिका हातात यायची. सोनूल्याला बघायला आले, खास त्याला भेटायला. बरं आधी तू सांग, चहा घेणार आहेस का डायरेक्ट जेवायला बसूया आपण. चहा चालेल. अनुजा चहा टाक. अगं तिला काय सांगतेस. मग काय झालं. नाही, जरा पोरीला माझ्याजवळ बसू दे, बघू गप्पा मारत. चालू दे तुमचं, मी चहा टाकते. ये ना बस. अनु, एक तुला सांगायचं होतं. बोल ना. अगं इचलकरंजीला जाऊन आले. कधी गेली होतीस. गेल्याच आठवड्यात. पण तुला भेटलीस. अगं तेच तर सांगायचं होतं, म्हणून तर ताईला हात धाडली मी. असं काय सांगणार आहेस. अगं वंदुनी तिने ठरवलं हे सर्व ठीक आहे ग, पण बाबांनी असं काय तिथे सांगून ठेवलंय कोण जाणे. काय झालं. अगं एखाद्या नजर कैदेत ठेवावं ना, असं तिला वाड्यात ठेवलंय तुझ्या काकानी. तुझी मोठी काकू आहे ना, ती तर येता जाता सारखे टोमणे मारत असते. आपल्या मुलींना वंदूपासून लांब ठेवते. फार वाट लावून टाकलीये गो पोरीची. दशा करून टाकलीये पोरीची. काही विचारू नकोस. अशी रडू नकोस. मग काय करू मी मावशी. अगं तू एक करू शकतेस. काय. तू चक्क बाबांना सांगून टाक की बाळाच्या बारशाला बाळाची मावशी आलीच पाहिजे म्हणून. अगं 1 महिन्याचा बाळा झाला तरी मावशीने बघितला नाही म्हणजे काय. आणि तू हट्ट धरलास ना तर बाबा नक्की ऐकतील.
हट्ट कर. खरंच माझ्या बंधूवरी ही वेळ आली आहे. नाही ग नाही अनु अनु ऐक मी काय सांगते आई तू बस तू सांग ना बाबांना. हो मी सांग ना ते शांत तू रडू नको शांत. माझी लेक आहे की सांग ना. आई नको रडूस का शांत हो. आई शांत हो. साथ संगत साथ संगत काय रे रायमा येणार आहे? नाही का ग? मग तुम्हाला इथे का आणलंय? आजी असं एक काम आहे जे तूच करू शकतेस. मस्का मारतोय? मस्का लावायची गरज आहे? बरं सांग काय काम आहे? आजी तू शंभू महादेवाच्या देवळात या तिघांना पाहिलं होतं. हो. अरे हे तिघे जण पाण्यात खेळत होते. हे काय मी काय खोटं सांगते? तसं नाही ग. आता हेच तुला जोशी काकांकडे येऊन त्यांच्या समोर सांगायचंय. अरे बापरे. त्यात तुला एवढं घाबरायला काय झालं? तसं नाही रे. एवढ्या मोठ्या माणसाला तू पाण्यात खेळत होता हे सांगायचं सोपं आहे का? तू आजी आहेस. तू विनायक पण आजोबा झालाय. पण तू सगळ्यांची आजी आहेस. त्यामुळे जोशी काकांना विनायक सगळ्यात जास्त लबाड तूच आहेस असं म्हणायचं डेअरिंग फक्त तूच दाखवू शकतेस. बरं सांग काय करायचंय? फार काय नाही. तू जोशी काकांच्या घरी यायचं आणि भाऊ तांबेसर जोशी काकांना मी तुझ्या समोर उभं करतो. अगं बाई. पुन्हा तेच. हे बघ आजी तू या तिघांना बघितलं होतंस हे खरं आहे ना? अगं मग बोलायला काय हरकत आहे? आणि आजी तू बोलल्याशिवाय हा सस्पेन्स ओपन होणारच नाही. आणि काकू पण म्हणत होती की काकांची पाठ अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाहीये. त्यामुळे एकदा जर तू त्यांना ठणकावून सांगितलंस ना की मग तिघ जण एकदम चटाचट बोलायला लागतील. मग ठरलं तर उद्या तू जोशी काकांकडे ये. मी तिघांना तुझ्या समोर हजर करतो. मग तू आहेस आणि ते आहे. अहो आजी काय म्हणतायत? मालू मी बोलते ना. भाऊ काय रे विनायक आणि हे तांबे सर तुम्ही शाळा मास्तर ना? आठवतंय ना देवळात काय करत होताय ते? आम्ही पटांगण धुत होतो. तो बहाणा झाला रे. मानू हा सरळ आरोप आहे आमच्यावरती. आम्ही खरंच पटांगण धुत होतो. मग त्या तांबे सरांच्या पाठीवर पाणी का ओतलं? अच्छा
तुम्ही ते पाहिलं होय? हाक्का सुद्धा मारल्या तेव्हा हा भाऊ ट्यूबने तुला भिजवत होता. नकळत कोणी येईल अलगद 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 मन मग होई जणू टिप कागद टिप कागद टिप कागद. दिवस निशेच्या घोर तीरावर आयु